करा सुरू सर, काय अडचण नाही. हा सर, स्क्रीन दिसते का? हो स्क्रीन शेअर दिसते केली सर, का? दिसते हो, दिसते, चालेल. काही प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल. गुड इव्हनिंग स्टुडंट्स. हा, आज आपण स्कॉलरशिप मधील जो इंग्लिशचा होमोफोन्स हा जो घटक आहे तो शिकणार आहोत. आता सुरुवातीला आपण होमोफोन्स म्हणजे काय हे सुरुवातीला जाणून घेऊया. होमोफोन्स म्हणजे वर्ड्स दॅट साऊंड द सेम बट हॅव डिफरंट मिनिंग्स अँड स्पेलिंग्स. असे बरेच काही शब्द आहेत इंग्लिशमध्ये ज्यांचे उच्चार हे सारखे असतात, परंतु अर्थ आणि स्पेलिंग हे वेगवेगळे असतात. तर असे जे काही शब्द असतात त्यांना आपण होमोफोन्स असं म्हणतो. तर सर्वांनी ही जी काही होमोफोनची डेफिनेशन आहे ती व्यवस्थित लक्षात घ्या. सर्वांनी वाचा ती. वर्ड्स दॅट साऊंड द सेम बट हॅव डिफरंट मिनिंग्स अँड स्पेलिंग ऑल्सो. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यांचे स्पेलिंग सुद्धा वेगळे असतात आणि अर्थ सुद्धा वेगळे असतात, फक्त उच्चार त्यांचा सारखा असतो. अशा शब्दांना आपण होमोफोन्स असं म्हणतो. सुरुवातीला आपण एक उदाहरण पाहूया. इथे दोन शब्द दिलेले आहेत, स्पेलिंग त्यांचे वेगळे पण उच्चार मात्र त्यांचा सारखाचे. फेअर, या दोन्ही शब्दांचा उच्चार हा फेअर होतो, पण जे स्पेलिंग पहा, एकाचं स्पेलिंग आहे FAIR आणि दुसरं आहे FARE. तर फेअर पहिला जो शब्द आहे त्याचा अर्थ आपण जत्रा असा सुद्धा होतो, यात्रा जत्रा वगैरे जे काही असेल. त्यानंतर न्यायप्रिय असेल, समानता दाखवणारा जर व्यक्ती असेल, समान न्याय देणारा किंवा समान वागणूक देणारा, तर त्याला फेअर इन बिहेवियर असं म्हटलं जातं. आणि दिसायला जर सुंदर चेहरा वगैरे असेल, प्लीजिंग अपिअरन्स असतात, तर त्याला देखील आपण फेअर हा शब्द वापरतो. फेअर मीन्स जस्ट अँड इक्विटेबल, म्हणजे समानता, समानतेचा ज्यांच्यामध्ये गुणधर्म असतो, जे समान वागणूक देतात, न्यायप्रिय असतात, त्यासाठी फेअर. ही इज फेअर इन हिज बिहेवियर, त्याची वागणूक ही सर्वांशी कशी आहे, फेअर आहे, न्यायप्रिय आहे तो. तर हा एक त्याचा अर्थ होतो. आणि दुसरा एक अर्थ होतो प्लीजिंग अपिअरन्स, सुंदर वगैरे जे काही सांगितलं तुम्हाला, फेअर रिफ्लेक्शन वगैरे म्हणतात त्याला, गोरा. तर यासाठी फेअर हा शब्द वापरला जातो. तर याचा यूज कसा होतो, तर यूज्ड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ जस्टिस अँड इक्वेलिटी. हा फेअर हा शब्द जर समानता दाखवणारा न्यायप्रिय व्यक्ती असेल, तर यासाठी FAIR या फेअर या शब्दाचा आपण वापर करत असतो. आता दुसरा एक शब्द आहे FARE, फेअर. फेअर या शब्दाचा अर्थ होतो भाडं, किंवा जर आपल्याला प्रवासामध्ये काही जेवण वगैरे दिलं जात असेल, तर त्या सुद्धा गोष्टीला आपण फेअर असं म्हणतो. तर इट रेफर्स टू द प्राइस ऑफ अ जर्नी ऑन पब्लिक ट्रान्सपोर्ट. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या प्रवासाला जात असतात, तर ते प्रवासासाठीचं जे काही भाडं असतं, तर त्याला फेअर असं म्हटलं जातं. आणि अजूनही प्रवासामध्ये जर तुम्हाला काही अन्न वगैरे दिलं जात असेल, जेवण दिलं जात असेल, तरी देखील त्याला फेअर असं म्हणतो. तर अशा पद्धतीने फेअर हा शब्द इट इज यूज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड फूड, जेवणाच्या संदर्भात असेल किंवा आपला प्रवास. तर या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच होतो, फेअर, उच्चार सारखाच होतो, पण स्पेलिंग आणि अर्थ हे भिन्न आहेत. तर होमोफोन्स हे काय शिकणं महत्वाचं आहे, पुढे आपण अजून पाहणार आहोत.
हे एक उदाहरण सांगणे लक्षात घ्या. आता पुढे आहे ते व्हॉट आर होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे नक्की काय आहेत. आता होमोफोन हा शब्द कसा तयार झाला, त्याची उत्क्रांती कशी झाली, तर ग्रीक शब्द होता होमोज. होमोस म्हणजे सेम आणि फोन याचा अर्थ होतो साऊंड. तर होमोस आणि फोन या दोन शब्दांपासून होमोफोन हा शब्द तयार झालेला आहे. यामध्ये टू ऑर मोर वर्ड्स दॅट आर प्रोनाउन्स द सेम वे बट डिफर इन मिनिंग, स्पेलिंग ऑर बोथ. आता यांचा उच्चार हा सारखाच होत असतो. होमोफोन म्हणजे असे शब्द जे बोलताना एकसारखे वाटतात, पण त्यांचा अर्थ असेल, लिखाण असेल, हे देखील वेगळं असतं. उच्चारामध्ये मात्र हे शब्द कसे असतात, सेम असतात, सेम साऊंड. होमोफोन म्हणजे सेम साऊंड. द वर्ड्स विच हॅव सेम साऊंड दे आर नोन ॲज होमोफोन. आता अजून एक इथे एक्झाम्पल पाहू आपण. बी, BEE आणि BE या दोन्ही शब्दांचा जो काही उच्चार आहे तो सारखाच आहे. BEE म्हणजे हनी बी, मधमाशी, अन इन्सेक्ट दॅट मेक्स हनी. आणि बी म्हणजे अस्तित्वात असणे, असणे. टू बीचे जे काही सहाय्यकारी क्रियापद आहेत तर त्यामध्ये बी म्हणजे यांचे स्पेलिंग वेगवेगळे आहेत. हनीबी मध्ये BEE आहे आणि टू बीचे जे काही हेल्पिंग वर्ब्स असतात, पण यांचा साऊंड पहा, दोन्हींचा साऊंड कसा होतो, बी. आता जे काही फनेटिक साऊंड वगैरे असतात यामध्ये ते दिलं आहे खाली, बी आणि आय, बी असा त्याचा उच्चार होतो. बट दे आर स्पेल्ड डिफरंटली अँड मीन डिफरंट थिंग्स. यांचं स्पेलिंग सुद्धा वेगळं आहे आणि अर्थ देखील वेगळाच होतो. पहिला BEE म्हणजे हनी बी, मधमाशी, आणि दुसरा आहे बी म्हणजे एक्झिस्ट, अस्तित्वात असणे. तर यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती, तर होमोफोन हे काय आहेत, सारखेच उच्चार असणारे शब्द आहेत, फक्त यांचे अर्थ आणि स्पेलिंग हे वेगळे असतात, बोलताना ते एकसारखे वाटतात. आता अशा वेळेस तुमचं काम हे महत्वाचं कोणतं आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे, हे जे काही स्पेलिंग आहेत आणि त्यांचा अर्थ काय आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवला पाहिजे, जेणेकरून लिखाण करणं किंवा कॉन्टेक्च्युअल मिनिंग काय आहे, त्याचा संदर्भासहित अर्थ काय होतो नेमका, ते काय म्हणायचं आहे, हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला काय यांचा वापर करणं हे सोपं जाईल किंवा करेक्ट तुम्ही स्पेलिंग हे तिथे लिहू शकाल. तरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, होमोफोन सेम साऊंडिंग वर्ड्स but they are differ in spelling and meaning. सर्वांनी वाचा, अर्थ व्यवस्थित त्याचा लक्षात घ्या, होमोफोन म्हणजे काय, मराठी देखील त्याचा अर्थ इथे दिलेला आहे. या शब्दाची उत्क्रांती कशी झाली ते देखील आपण इथे पाहिलं. होमोचा अर्थ होतो सेम, सारखेच, आणि साऊंडचा अर्थ होतो उच्चार. इम्पॉर्टंट, होमोफोन शिकल्यामुळे आपल्याला व्यवस्थित लक्षात घेतल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात आणि काय शिकायचे आहेत होमोफोन. Understanding homophones helps you become a better reader, writer, and speaker. Here is why every class 7 students must know them. का शिकायचंय आपल्याला, जर तुम्हाला चांगलं वाचक व्हायचं असेल, लेखक व्हायचं असेल आणि चांगले वक्ते व्हायचं असेल तर तुम्हाला काय होमोफोन शिकणं हे अतिशय महत्वाचं आहे.
होमोफोन जर तुम्ही व्यवस्थित शिकले, त्यांचे कॉन्टेक्च्युअल मिनिंग वगैरे काय, त्यांचे अर्थ वगैरे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले, तर तुमच्याकडून स्पेलिंग लिहिताना मिस्टेक्स वगैरे होणार नाही. म्हणजे तुम्ही चांगले रायटर बनवू शकता. लिहिताना देखील कॉन्टेक्च्युअल मिनिंग काय आहे तो तुम्ही समजून घेऊ शकता. जसं आपण असं वाक्य असं जर म्हटलं, द किंग वॉज फेअर, मग इथे द किंग वॉज फेअर इन हिज बिहेवियर. आता इथे फेअरचं स्पेलिंग इथे लक्षात तुमच्या यायला पाहिजे. आपण सुरुवातीलाच पाहिलं, अँड आय पेड 10 रुपीज फेअर फॉर बस ट्रॅव्हलिंग. आता इथे कोणता फेअर वापरलेला आहे दोन्ही वाक्यांमध्ये? द किंग वॉज फेअर इन हिज बिहेवियर हे एक वाक्य आपण पाहिलं. आता इथे कोणता फेअर येईल? आणि आय पेड 10 रुपीज फॉर बस ट्रॅव्हलिंग. तर इथे एफ ए बस ट्रॅव्हलिंग म्हटलं म्हणून इथे कोणता येतो स्पेलिंग? FARE. सुरुवातीलाच आपण घेतलं होतं. आणि राजा सर्वांशी जी त्याची वागणूक होती कशी होती? न्यायप्रिय होती. मग इथे FAIR हे स्पेलिंग येतं. द किंग वॉज फेअर इन हिज बिहेवियर. म्हणजे अशा पद्धतीने करेक्ट स्पेलिंग तुम्ही लिहू शकता. त्यासाठी होमोफोन शिकणे महत्वाचं आहे. युझिंग द रॉंग होमोफोन इज अ कॉमन स्पेलिंग मिस्टेक्स. Knowing the difference helps you write accurately in essays and exams. बरेच आपल्याला डिक्टेशन वर्ड्स वगैरे असतात पहा, समोरचे शिक्षक वगैरे सांगत असताना जर अशा पद्धतीने समान उच्चार असलेले जर काही शब्द वगैरे आले तर बरेचदा तुम्हाला समजत नाही नेमकं कोणतं स्पेलिंग लिहायचं. तर त्यासाठी तुम्हाला त्यांचे अर्थ हे माहीत असणे आवश्यक आहे. आणि हे जर माहिती असेल तर तुम्ही देखील काही चुकीचे शब्द लिहू शकणार नाहीत. कॉन्टेक्च्युअल मिनिंग काय आहे नेमका, तसं आता आपण जे काही उदाहरण घेतलं त्यानुसार नेमके कोणते शब्द लिहायचे, कोणतं स्पेलिंग लिहायचं हे आपल्याला व्यवस्थित समजू शकेल. क्लिअर स्पीकिंग बोलताना सुद्धा पहा याचा कसा उपयोग होऊ शकतो. होमोफोन्स कॅन कॉज कन्फ्युजन. बरेच आता पहा फेअर फेअर आपण जरी शब्द वापरत असला तरी यामध्ये काय होत असतं? कन्फ्युजन. जसं टू आहे, टू टू टू. आता हे 3 प्रकारचे. टू चा अर्थ एक होतो कडे, दुसरा टू म्हणजे सुद्धा स्पेलिंग पहा डिफरंट आहे, TOO. आणि दोन, दोनचं स्पेलिंग काय? TWO. तर या तिघे जे काही तिन्ही शब्द आहेत यांचे उच्चार हे सारखेच होते. मग नेमका कोणता टू वापरलाय? त्यासाठी आपल्याला तिन्ही जे काही स्पेलिंग आहे ते व्यवस्थित माहिती असलं पाहिजे. त्यांचे अर्थ नेमके काय होतात ते माहिती असले पाहिजे. म्हणजेच काय आपलं कुठलंही कन्फ्युजन वगैरे होणार नाही, आपण गोंधळून जाणार नाही. त्यासाठी त्याचा संदर्भ काय आहे नेमकं बोलताना तो लक्षात घ्यायला पाहिजे. तो कॉन्टेक्स्ट काय त्याचा, अँड सेंटेन्स स्ट्रक्चर, वाक्यरचना कशी होते. तर असं जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेऊन बोललात तर तुमचं देखील बोलणं देखील ते कसं होईल? स्पष्ट होईल आणि नेमकं समोरच्याला काय सांगायचं हे देखील त्याला समजून जाईल. म्हणजे संदर्भ बोलताना देखील योग्य संदर्भ वापरणे आवश्यक असतं. आणि त्यावेळेस देखील होमोफोन्स हे नेमके कोणते आहेत, काय आहेत, त्यांचा अर्थ काय आहे हे देखील आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. आता परीक्षेमध्ये जर तुम्हाला हा एक सेपरेट चॅप्टर आहे तुम्हाला होमोफोनचा, तर फिलिंग द ब्लँक्स मध्येच बरेचदा याचे जे काही प्रश्न आहेत ते विचारले जात असतात. आणि करेक्ट तेथे कोणता शब्द येईल हे तुम्हाला सांगायचं असतं. तर परीक्षेमध्ये जर तुम्हाला गुण मिळवायचे असेल तर हे तुम्हाला होमोफोन्स हे माहिती असणं आवश्यक आहे. पुढे आपण त्याच्या पण काही स्लाइड्स पाहणार आहोत की कसे नेमके प्रश्न असतील, त्यामध्ये कोणतं स्पेलिंग हे बरोबर घ्यायचं आहे, कोणता शब्द बरोबर वापरायचा आहे. तर होमोफोन्स का इम्पॉर्टंट आहेत हे सगळ्यांनी परत एकदा वाचून घ्या, लक्षात ठेवा. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. स्पेलिंग लिहिताना आपले शब्द चुकत नाहीत. जर तुमचे होमोफोन चांगले माहीत असतील तुम्हाला तर स्पष्ट तुम्ही बोलू शकता.
आणि तुम्हाला पुढे परीक्षा आहेच स्कॉलरशिपची, तर त्यासाठी देखील काही तुम्ही चांगले गुण हे मिळवू शकता. तर त्यासाठी देखील हे होमोफोन्स हे महत्वाचे आहेत. आता अजून एक येते होमोफोन उदाहरण येते आलं इथे पाहूया आपण. सन, दोन स्पेलिंग वेगवेगळे आहेत, उच्चार मात्र सारखा आहे, अर्थ वेगळे आहेत. उच्चार सारखा, स्पेलिंग वेगळे आणि अर्थ वेगळे. आता या चित्रामध्ये तुम्हाला समजत असेल सन, द स्टार ॲट द सेंटर ऑफ आवर सोलर सिस्टम, सोर्स ऑफ लाईट अँड हीट. यातून तुमच्या लक्षात येईल सन म्हणजे काय आहे. तर आपले जे काही सोलार सिस्टम आहे त्यातील एक महत्वाचा भाग जो आपल्याला काय देतो, प्रकाश आणि ऊर्जा देतो, तो म्हणजे सूर्य. या सनचा अर्थ होतो SUN, म्हणजे स्पेलिंग सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सूर्यमालेतील चमकता तारा, सन, SUN, सन म्हणजे सूर्य. आता दुसरा आहे SON, सन म्हणजे मुलगा. याचं मिनिंग आहे मेल चाइल्ड, अ बॉय ऑर मॅन इन रिलेशन टू हिज पेरेंट्स. याची उदाहरणं आहेत पहा. सनचा, द सन रायझेस इन द ईस्ट एव्हरी मॉर्निंग. आता ज्यावेळेस तुम्हाला असं सेंटेन्स विचारलं सांगितलं जाईल, द सन रायझेस इन द ईस्ट इन द एव्हरी मॉर्निंग, तर त्यावेळेस तुम्हाला सन म्हणजे इथे स्पेलिंग कोणतं यायला पाहिजे, SUN हे स्पेलिंग यायला पाहिजे. आणि हर सन वन फर्स्ट प्राइज इन सायन्स कॉम्पिटिशन, विज्ञानच्या जे काही स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये तिच्या मुलाला पहिलं पारितोषिक मिळालं. आता इथे मुलगा, मुलगा म्हटल्यावर स्पेलिंग काय येतं, SON. तर both son and son are pronounced as son, SUN and SON. Exactly the same sound, completely different meanings. दोन्ही शब्द उच्चारताना आपल्याला सारखे वाटत असतात, पण अर्थ देखील लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. पर आहे बा, याचा अर्थ होतो पेर. उच्चार, याचा उच्चार असा होतो पेर. पहिलं पेर म्हणजे काय दिसेल तुम्हाला, तर सेट ऑफ टू मॅचिंग थिंग्स दॅट बिलॉंग टुगेदर, जोडी. I bought a new pair of shoes for the school sports day. दोन्ही सारख्या ज्या काही गोष्टी त्यांचा जो संच असतो त्याला म्हणायचा पेअर. नवीन शूजची जोडी घेतली तुम्ही स्पोर्ट्स डे साठी, तर त्यावेळेस हे स्पेलिंग लिहायचं PAIR. आणि दुसरे नाशपती नावाचं एक फळ आहे पेअर, त्याचा देखील उच्चार तसाच होतो, अ स्वीट ग्रीन ऑर येलो फ्रूट दॅट इज नॅरो ऍट द टॉप अँड वायडर ऍट द बॉटम. वर पहा ते निमुळत आहे, खाली वायडर आहे, रुंद होत गेलं तुम्हाला दिसेल. She packed juicy pear in her lunch box today. तिने रसाळ मधुर असं जे काही नाशपतीचं फळ आहे ते आपल्या लंच बॉक्स मध्ये आज
पॅक केलं म्हणजे घेऊन गेले ते खाण्यासाठी. तर PAIR आणि PEAR अर्थ देखील वेगळे झाले, स्पेलिंग देखील वेगळं आहे, उच्चार मात्र सारखा. फनेटिक्स फनिम्स जे काही असतात त्यामध्ये कसा त्याचा उच्चार होतो, खाली इथे दिला आहे तुम्हाला स्लॅश मध्ये पहा, पेअर असं त्याचा उच्चार होतो इथे, सेम साऊंड, बट वन इज ग्रुप ऑफ टू अँड अदर इज अ फ्रूट. राईट वर्सेस राईट आहे आता पहा. राईट येथे टिकमार्कची खूण दिली पहा, बरोबर RIGHT, आणि दुसरा आहे WRITE, उच्चार दोन्हींचा सारखाच होतो. मिनिंग काय, करेक्ट, ऑल्सो रेफर्स टू डायरेक्शन, अपोजिट ऑफ लेफ्ट और समथिंग मॉरली जस्ट. आता राईटचा अर्थ काय होतो, करेक्ट म्हणजे बरोबर झालं. दुसरं काय येतं, लेफ्ट, लेफ्टच्या विरुद्ध शब्द राईट, डावा उजवा. आणि मॉरली जस्ट जे योग्य आहे त्यासाठी आपण काय राईट हा शब्द वापरतो, RIGHT, ही स्पेलिंग लक्षात ठेवा. यू गेव द राईट आन्सर इन द टेस्ट. आता असं जर वाक्य आलं, यू गेव द डॅश डॅश आन्सर इन द टेस्ट, तर इथे योग्य उत्तर दिलंय परीक्षेमध्ये, तर RIGHT हे स्पेलिंग तिथे येणं आवश्यक आहे, बरोबर, योग्य, उजवीकडे, तर असे त्याचे अर्थ होतात. आणि दुसरा आहे राईट, यामध्ये व हा सायलंट आहे, व चा वराईट असा उच्चार नाही करायचा, त्याचा राईट उच्चार होतो. आता राईट म्हणजे काय, आपण जे लिखाण करतो, कागदावर लिहितो, लेटर्स असतील, शब्द, अक्षर, चिन्ह वगैरे असेल, पेनाने पेन्सिलने आपण जे काही लिहितो त्याला म्हणायचं राईट. प्लीज राईट युअर नेम क्लिअरली ऍट द टॉप ऑफ द पेज. आता इथे पहा, प्लीज राईट युअर नेम, आता इथं डॅश डॅश जर आले इथे, राईट आणि राईट यापैकी कोणता शब्द वापराल तुम्ही, प्लीज डॅश डॅश युअर नेम क्लिअरली, मग इथं WRITE हा शब्द लिहायचा. वाक्याचा संदर्भ काय हे देखील तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचा अर्थ, वाक्याचा संदर्भ समजला तर तुम्हाला यांचे जे काही वापर करणं आहे ते सोपं जाईल, आणि परीक्षेमध्ये सुद्धा हे लिहिणं सोपं जाईल. आता सी आणि सी स्पेलिंग पहा, SEE, सी म्हणजे पाहणे, आणि दुसरा आहे SEA, तो सी म्हणजे समुद्र. पाहण्याचा इथे मिनिंग पहा, टू परसीव्ह विथ द आईज, टू ऑब्झर्व और नोटीस समथिंग, डोळ्यांनी पाहणे किंवा बघणे, निरीक्षण करणे, तुमच्या डोळ्यांनी जे काही तुम्ही पाहता, बघता, निरीक्षण करता, त्यासाठी SEE हे स्पेलिंग वापरलं जातं. कॅन यू सी द बर्ड्स फ्लाइंग अबाव द ट्रीज, वर जे काही झाडावरून उडणारे पक्षी आहेत ते तुला दिसलेत का, दिसलेत का म्हटल्यावर मग इथे कोणता शब्द यायला पाहिजे, पाहिलेत का, SEE. सी उच्चार पहा दोन्ही सारखेच आहेत. आणि दुसरा आहे सी, अ लार्ज बॉडी ऑफ सॉल्ट वॉटर, पार्ट ऑफ द ओशन ऑर अ स्पेसिफिक ओशन रिजन, मोठ्या खाऱ्या पाण्याचं क्षेत्र, समुद्र त्याला आपण म्हणतो. We went for a walk along the shore of the Arabian Sea, अरबी समुद्राच्या
किनाऱ्यावर आम्ही फिरण्यासाठी गेलो. तर येथे सी शब्द जर तुम्हाला वापरायचा असेल तर SEA हा वापरायचा आहे. SEE जर तुम्ही लिहिला तर त्याचा अर्थ चुकीचा होईल. C and C are both pronounced as C. One uses your eyes and the other covers the earth. दोन्ही शब्द सी असाच त्यांचा उच्चार होतो, पण पहिला सी म्हणजे डोळ्यांनी पाहणे आणि दुसरा सी म्हणजे समुद्र. फ्लोअर पाहता, फ्लोअर उच्चार यांचा होतो फ्लॉर. The colorful, often fragrant part of a plant that blooms and attracts bees and butterflies. She gave her teacher a beautiful flower on the first day of school. फूल, शिक्षकांना काय दिलंय? फूल दिलंय गिफ्ट पहिल्या दिवशी. तर इथे FLOWER ही स्पेलिंग यायला पाहिजे. आणि दुसरा जो आहे फ्लावर, a fine white powder made by grinding wheat or other grains used in cooking and baking. स्वयंपाक करताना, भाजताना जे काही पीठ तयार केलं जातं, गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, ते पीठ. या दोन्हींचा देखील उच्चार सारखाच आहे. माय मदर युजेस व्हीट फ्लोअर टू मेक सॉफ्ट फ्रेश रोटीज एव्हरी इव्हिनिंग. यांची स्पेलिंग एक लक्षात ठेवा. एक होतं फूल आणि दुसरं होतं पीठ, कुठलंही पीठ असेल. पुढचा शब्द आहे ब्ल्यू. आता ब्ल्यू तुम्हाला माहिती आहे, कलर, रंग आहे. शेड ऑफ अ क्लिअर स्काय, आकाशाचा जो रंग असतो तो ब्ल्यू असतो. डीप ओशन वगैरे असेल ते सुद्धा ब्ल्यू रंगाचा असतात. द स्काय वॉज अ ब्रिलियंट ब्ल्यू ऑन द मॉर्निंग ऑफ द फेस्टिवल. आणि दुसरं एक स्पेलिंग पहा, ब्लो. ब्लोचा जो पास्ट टेन्स आहे, ब्लो या शब्द BLOW, ब्लो म्हणजे वाहने, वारा वाहतो. या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल वारा वाहत आहे. ब्ल्यू म्हणजे वाहिला, वारा वाहिला. तर ब्लो या शब्दाचा जो भूतकाळ आहे तो ब्ल्यू असा होतो. आता यांचा दोन्हींचा उच्चार पहा, BLUE. येथे रंग घ्यायचा, BLUE स्पेलिंग, आणि इथे ब्ल्यू म्हणजे वारा वाहिला. द विंड ब्ल्यू सो स्ट्रॉंगली दॅट माय अम्ब्रेला टर्न्ड इनसाइड आउट. इतका काही जोराचा वेगवान वारा होता की काय झाली, त्याची जी छत्री होती ती दुमडून गेली, म्हणजे आतला भाग बाहेर गेला. अशा पद्धतीने काय त्याचा वारा कसा व्हायला, त्याचा जोर किती होता, त्यासाठी BLEW हे स्पेलिंग वापरायचं. आणि ब्ल्यू BLUE हे रंग दाखवण्यासाठी. आतापर्यंत आपण जे काही होमोफोन्स वगैरे पाहिले त्याचे रिव्हिजन करूया आपण. सन, सन मराठीमध्ये अर्थ पहा, एकाचा होतो सूर्य, दुसऱ्याचा होतो मुलगा. पेअर पहा, एकाचा होतो जोडी, दुसऱ्याचं एक फळ आहे नाशपती. राईट, राईट लिहिणे आणि योग्य, बरोबर. सीचं काय आहे, पाहणे आणि समुद्र. त्यानंतर फ्लॉवरचं आहे पहा, फूल आणि पीठ. ब्ल्यू निळा आणि वारा वाहिला. तर होमोफोन्स हे जे काही सगळे शब्द असतात हे साऊंड्स अलाइक, सारखा त्यांचा उच्चार होत असतो. स्पेल डिफरंटली, त्यांचं स्पेलिंग वेगळं असतं. मिनिंग डिफरंट, अर्थ देखील वेगळा असतो. म्हणून यासाठी तुम्हाला काय महत्वाची गोष्ट आहे, स्पेलिंग व्यवस्थित पाठ करणं, अर्थ व्यवस्थित समजून घेणं. ऑलवेज चेक द कॉन्टेक्स्ट ऑफ द सेंटेन्स टू चूज द करेक्ट वर्ड.
नेमका काय संदर्भ आहे तिथे, कोणत्या संदर्भामध्ये तो शब्द वापरायचा आहे तुम्हाला किंवा लिहायचा आहे, तर ते लक्षात जर घेतलं वाक्याचा संदर्भ काय आहे, हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर काय तुम्हाला योग्य ते शब्द ते निवड करता येतील. म्हणून वाक्याचा संदर्भ पाहून योग्य शब्द लिहिणं किंवा वापरणं हे आवश्यक असतं. आता येते बा हेअर. बोथ वर्ड्स पाहिजे, दोन्ही पण शब्द स्पेलिंग HER उच्चार सारखाच होतो. पहिला इयर म्हणजे सेन्स साऊंड आहे, ऐकतोय आपण काहीतरी, ऐकणे. आय कॅन हिअर द बर्ड सिंगिंग. कॅन यू हिअर द म्युझिक. सी कुड नॉट हिअर हिम क्लिअरली. त्याला काही व्यवस्थित ऐकू नाही आलं. पक्ष्यांचं गाणं ऐकू येत आहे, चिवचिवाट ऐकू येतो. तर ये पहिला जो आहे ज्यामध्ये इयर हा शब्द येतो ऐकण्याशी संबंधित, त्याच्या अगोदर यच, तर एक लक्षात ठेवायचं. आणि दुसरा आहे हिअर म्हणजे इथे. कम हिअर प्लीज, इकडे, इथे. द बुक इज हिअर ऑन द टेबल. पुस्तक कुठे आहे, इथे टेबलवर आहे. आय लिव्ह हिअर इन दिस टाउन. मी याच गावात राहतोय, तर त्यासाठी आपण इथेच राहतोय, तर हिअर हे स्पेलिंग येथे वापरायचं आहे. तर या दोन शब्दांमधलं स्पेलिंग मध्ये काय फरक येतो एक लक्षात घ्या. त्यांचे अर्थ कसे वेगळे, त्यांचा वापर कसा केलाय वाक्यामध्ये हे पण लक्षात घ्या. ऐकणे आणि इथे. वनचा बघा आता परत, दोन्ही शब्दांचा उच्चार वन असा होतो. दिस टू वर्ड साऊंड आयडेंटिकल वेन स्पोकन अलाउड. मोठ्याने ज्यावेळेस आपण वापरतो वन, वी हॅव वन द गेम. देर इज वन पेन्सिल इन माय बॅग. वनच ONE. The one is number and the other that is describing your victory. तुमचा विजय झालाय हे दाखवण्यासाठी दुसरं जे काही वन आहे तो वापरला जातो. अंडरस्टँडिंग डिफरन्स हेल्प यू राईट मोर ॲक्युरेटली. आणि त्यासाठी हा जो काही डिफरन्स दिलाय पुढे तो व्यवस्थित लक्षात घ्या. ONE मिनिंग नंबर वन, सिंगल थिंग. आणि दुसरा जो आहे WON हा पास्ट टेन्स आहे. विन या शब्दाचा, WIN या शब्दाचा तो भूतकाळी रूप आहे. टू हॅव सक्सिडेड इन अ कॉन्टेक्स्ट, एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकलात हे दाखवण्यासाठी WON विन हा शब्द वापरला जातो. आय हॅव वन पेन्सिल इन माय बॅग याचे काही एक्झाम्पल्स आहेत पहा. शी एट वन ॲपल फॉर लंच. 1+1=2. म्हणजे सगळे एकाशी संबंधित आले. ONE हे सगळे काय झाले, एक. हा अंक दर्शवणारा. आणि दुसरा आहे तुम्ही विजेते झाला, जिंकलात हे दाखवण्यासाठी WON वापरायचा. आवर टीम वन द मॅच. शी वन फर्स्ट प्राइज इन द रेस. ही वन अ गोल्ड मेडल. आमच्या टीमने मॅच जिंकली, ती रेस मध्ये पहिली आली, पहिलं पारितोषिक तिने मिळवलं. जिंकण्याशी संबंधित गोल्ड मेडल मिळवलं. तर वन हा नंबर आहे आणि वन हे काय आहे, जिंकणं. रेड आहे. आता रीड सुरुवातीला आपण हा जो शब्द आहे तो रीड असा असतो, पण ज्या वेळेस त्याचा पास्ट टेन्स आपण करतो RED, ते स्पेलिंग तसंच राहतं, पण उच्चार बदलतो, ते रेड असा त्याचा उच्चार होतो. तर रीड या शब्दाचा जो भूतकाळी रूप आहे ते RED असंच राहतं, वाचणं, वाचले. त्याचा उच्चार काय करायचा, रेड करायचा पास्ट टेन्स मध्ये. आणि दुसरा जो रेड आहे RED, रेड, रेड म्हणजे लाल रंग.
आय रेड अ बुक लास्ट नाईट. काल रात्री मी एक पुस्तक वाचलं. इथे उच्चार रेड होतो त्याचा. शी रेड द स्टोरी अलाउड. ही रेड ऑल हिज लेसन्स. त्याने सगळे त्याचे धडे जे होते ते वाचलेत, गोष्टी वाचल्यात. आणि रंगाच्या बाबतीमध्ये द ऍपल इज रेड, मग इथं आरईडी हे स्पेलिंग वापरायचं, आरईडी वापरायचं नाही. शी वोर रेड ड्रेस, तिने लाल रंगाचा ड्रेस घातला. स्टॉप ऍट द रेड लाईट, ज्यावेळेस लाल रंगाचा दिवा लागलेला असेल त्यावेळेस काय करा, गाडी थांबवा. तर यांचे देखील उच्चार लक्षात घ्या, स्पेलिंग लक्षात घ्या आणि अर्थ पण. मीट, पहिला मीट आहे भेटलेत, MEET, मीट म्हणजे भेटणे, सेम साऊंड आहे यांचे पण व्हेरी डिफरंट मिनिंग यांचे खूप वेगळे आहेत. वन इज अबाउट पीपल्स ग्रीटिंग ईच अदर अँड द अदर इज अ टाइप ऑफ फूड. कॉन्टेक्स्ट इन द सेंटेन्स ऑलवेज गिव्ह यू द क्लू. आता टू कम टुगेदर विथ समवन, ज्यावेळेस तुमची भेट वगैरे होते, MEET हे लक्षात, मीट म्हणजे भेटणे. आय विल मीट माय फ्रेंड ॲट स्कूल, लेट अस मीट ॲट द पार्क टुडे, नाईस टू मीट यू. तर इथे कोणतं स्पेलिंग वापरायचं मीट म्हटल्यावर? MEET, जे सगळे भेटण्याशी संबंधित येत आहे. आणि दुसरा मीट आहे, मीट म्हणजे मांस आहे. ॲनिमल फ्लेश, प्राण्यांचं मांस, जे अन्न म्हणून वापरलं जातं. वी हॅड मीट फॉर डिनर, जेवणासाठी काय मांस, मटन वगैरे शब्द वापरला, पण इथे काय मीट शब्द आहे. बुचर सेल्स फ्रेश मीट, जे खाटीक लोक जे असतात विकणारे, ते देखील काय फ्रेश म्हणजे ताजं मांस विकतात. सम पीपल डू नॉट इट मीट, काही लोक काही मांस खात नाही. उच्चार सारखेच आहे. MEET लक्षात ठेवा, मीठ म्हणजे भेट, आणि MEAT मीठ म्हणजे मांस. आता मीठ या शब्दामध्येच ईट येतोय, EAT खाणे, म्हणून ते मीठ हे स्पेलिंग लक्षात ठेवायचं. आणि डबल ए येत आहे, MEE, ती व्यक्तीशी संबंधित, भेटण्याशी संबंधित. नो आणि नो आहे बघ, यनो, नोच उच्चार होतो. आणि KNOW यामध्ये क सायलेंट आहे. नो असा उच्चार नाही करायचा, नो, त्याचा पण उच्चार नोच होतो. जसं राईट मध्ये आपण पाहिलं होतं, W चा उच्चार होत नाही, वा राईट नाही, तसंच नो होत नाही, याचा सुद्धा नो. आता नो म्हणजे नाहीच, यनो, आणि KNOW म्हणजे माहीत असणे, नो. नो आय डू नॉट वॉन्ट मोर शुगर, नाही नाही मला जास्त साखर नको. देर इज नो वॉटर इन द बॉटल, शी सेड नो टू द ऑफर. आय नो द आन्सर, डू यू नो हर नेम, ही डज नॉट नो हाऊ टू स्विम. तर नोचं स्पेलिंग लक्षात ठेवा, KNOW, नो म्हणजे माहिती असणे, आणि यनो, नो म्हणजे नाही. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं टूचं पण, टू टू आणि टू. पहिला जो TO आहे उच्चार टूच होतो, पण डायरेक्शन दाखवत आहे कुठं जायचंय, पर्पज काय, कशासाठी. दुसरा टू म्हणजे पुरेसे, पण, खूप. आणि तिसरा TWO हा नंबर दाखवतोय, 2. आय एम गोइंग टू स्कूल म्हणजे कुठे चाललाय, शाळेकडे, शाळेला. आय वॉन्ट आईस्क्रीम टू म्हणजे मला सुद्धा. इट इज टू हॉट टुडे, हे खूप ऊन आहे आज. आणि आय हॅव टू सिस्टर्स. तर इथे टू नेमका कोणता वापरायचा पहा, आता वाक्यांमध्ये हे लक्षात द्यायचं आहे. जर तुम्हाला आय हॅव टू सिस्टर्स असं वाक्य लिहायला सांगितलं, तर इथे TO, TOO हे लिहून चालणार नाही. तर इथे कोणतं स्पेलिंग पाहिजे, TWO. तर असे तुम्हाला आता काही गाड्या जागा वगैरे विचारल्या जात असतात, वाचा आहे. आणि
सोडवण्याचा प्रयत्न करा. कोणत्या ठिकाणी कोणता शब्द येईल. त्यासाठी वाक्याचा अर्थ समजणं हे देखील आवश्यक आहे. आय कॅन हिअर द बेल रिंगिंग. बेल म्हणजे काय? घंटा वाजते. घंटा वाजते हे कसे संबंधित येईल? ऐकताय ना तुम्ही? ऐकताय. ऐकण्यासाठी इथे येईल का ऐकणे येईल? कोणतं स्पेलिंग पाहिजे? HEAR. दुसरं आहे आवर स्कूल डॅश डॅश द क्रिकेट मॅच. आता क्रिकेट मॅच आहे, आमची शाळा आहे, म्हणजे काय झालं असेल इथे? एक असेल का जिंकला असेल? कोणता वन येईल? ON येईल का WON? तर इथे वन म्हणजे जिंकणे, WON हा शब्द हवा आहे. शी हॅज डॅश डॅश ऍपल्स इन हर बॅग. आता टू पहा, स्पेलिंग, उच्चार, अर्थ लक्षात घ्या. कोणता टू येतो इथे? तिच्या बॅग मध्ये ऍपल्स आहेत, मग काय येईल? 2 नंबर येईल का काय येईल? 2 नंबर. TWO. आय डॅश डॅश द आन्सर टू दिस क्वेश्चन. आता याच्यातले तुम्हाला जर ज्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन स्लाइड पाहिले असेल तर तो इथे सांगू शकेल नेमका कोणता शब्द येईल, NO की KNOW. नो म्हणजे नाही आणि नो म्हणजे माहीत असणे. मला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. मग कोणता शब्द पाहिजे इथे? KNOW. हा, आता इकडे जे हिरवा बॉक्स तुम्हाला दिसतोय यामध्ये शब्द दिले आहेत आणि त्यांचे अर्थ इथे शेजारी जे काही ब्लॅक बॉक्सेस आहेत त्याच्याशी जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला. हिअर टू सेन्स साऊंड. पहिला हिअर पाय त्याची ऐकणे. ए ची जोडी काय येते? हिअर म्हणजे ऐकणे. असे सुद्धा तुम्हाला येत असतात प्रश्न. त्यानंतर बी पहा, हेअर. हेअर काय दाखवतोय? ठिकाण दाखवतोय. इथे मीठ, भेटणे. सावई त्याची जोडी टू कम टुगेदर. आणि दुसरा मीठ, MEAT, मीठ म्हणजे अॅनिमल फूड, मांस. त्यानंतरचा आहे KNOW, नो, माहीत असणे. आणि TOWO त्याची जोडी आहे नंबर 2. या गायला का भरा आता पहा किती जणांना जमतंय. द रोज इज रेड. कोणता रेड घ्यायचा? स्पेलिंग पहा, RED येत आहे का RED येत आहे? इट इज कलर. हिंट पण दिली तुम्हाला इथे खाली पहा. द रोज इज रेड, कलर. कोणतं आहे स्पेलिंग? RED. प्लीज कम हिअर राईट नाऊ म्हणजे इकडे ये, इथे ये. कोणता आहे स्पेलिंग? HERE. आय वॉन्ट टू गो टू द मार्केट. कुठे जायचंय? कडे, च्याकडे, ला. कोणता शब्द येतो? TO. डायरेक्शन आहे. डू यू नो धिस सॉन्ग? नो कुठला? KNOW. नो म्हणजे माहीत असणे. हा, तर हे जे काही होमोफोन्स आहेत हे जर तुमच्या आतापर्यंत शिकवलेल्या गोष्टीवरून जर लक्षात आले असेल तर तुम्हाला हे जे काही
क्वेश्चन्स आहेत ते सोडवणं सोपं जाईल. आणि असेच प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपचे जे काही एक्झाम असते त्यामध्ये विचारले जात असतात. आता अजून काही इथे एक्झाम्पल दिले आहेत. हिअर, तुम्हाला हेअर या शब्दाचा उच्चार सांगितलाय पण तुम्ही स्पेलिंग दुसरंच ऐकलं, HERE, आणि वेगळंच तुम्ही वाक्य बनवलं. वन आहे पहा, हे सगळे कन्फ्यूज करणारे जे काही साऊंड असतात, फक्त जर उच्चार केला तर नेमका वन कोणता हे तुम्हाला असं समजणार नाही, पण वाक्यामध्ये जर वापरलेला असेल तर तुम्हाला ते समजू शकेल. आता इथे नुसतं वन म्हटलं, तुम्हाला नेमका वन कोणता, WON का ONE, मग तुम्ही तुमच्या पद्धतीने, जर तुम्हाला अर्थच सांगितला नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने काही वाक्य तयार करता. किंवा मीठ सांगितलं, नुसता शब्द सांगितला मीठ, आणि तुम्ही वाक्य लिहिलं माय मदर कुक्ड मीट फॉर डिनर. किंवा नो सांगितलं, आय नो ऑल द होमोफोन्स नाऊ, मला सगळे होमोफोन्स आता माहिती झाले. तुम्ही असा लिहिला, आणि शिक्षकांनी जर नो शब्द सांगायचा असेल येलो, तर असं तुम्हाला समजणार नाही. तर यासाठी काय असलं पाहिजे, तुम्हाला कॉन्टेक्च्युअल मिनिंग जे काय आहे ते माहिती असणं आवश्यक आहे. तर तुमच्याच अजून चांगलं लक्ष देण्यासाठी असे जे काही होमोफोन्स आहेत ते लिहा, त्याचे काही वाक्य वगैरे तुम्ही देखील तयार करा. हे फक्त स्पीकिंग प्रॅक्टिसशी संबंधित होतं. जर आपण नुसता उच्चार केला तर नेमकं समोरच्याने काय शब्द घ्यायचा, पण जर कॉन्टेक्च्युअल मिनिंग मध्ये जर ते सेंटेन्स मध्ये वापरलं असेल तर तुम्हाला ते नक्की समजेल. आता अजून काही प्रॅक्टिस साठी क्वेश्चन्स आहेत. आय कॅन हिअर द म्युझिक प्लेइंग आउटसाइड. आता इथे हिअर कोणतं येत आहे, ऐकण्याशी संबंधित. म्युझिक आहे, संगीत ऐकतोय, मग काय स्पेलिंग कोणतं येईल, HEAR. शी बॉट डॅजेस न्यू ड्रेसेस फॉर द पार्टी. आता टू पाहिजे, पार्टीसाठी तिने नवीन ड्रेस घेतले, मग काय असेल, शी बॉट टू, दोन नवीन ड्रेस, TWO. द डॉग वॅग्ड इट्स टेल हॅपीली. आता इट्स त्याची ITS पाहिजे इथे. प्लीज read the letter carefully before sending. READ. She walked through the park on Sunday morning. थ्रू म्हणजे मधून जाणे, THROUGH, आणि थ्रू म्हणजे फेकणे. हे तुमच्याच साठी यांचे जे अर्थ आपण घेतले होते ते लिहा. फ्लोअरचा पीठ आणि फुल. दुसरं नाईट, या नाईट यामध्ये क सायलेंट आहे, के. त्याचा पहिल्याचा अर्थ होतो सरदार, सैनिक, आणि दुसरा होतो रात्र, बेअर, सहन. बेअर म्हणजे काही उघडे, रिकामे, आणि बिअर म्हणजे अस्वल. त्यानंतरचा सेल म्हणजे विक्री, आणि सेल म्हणजे समुद्रातील प्रवास. हे पण अजून काही होमोफोन्स होते, नाईट, नाईट, बेअर, बेअर, सेल, सेल. दियर या शब्दाचा वापर पाहिजे, ते चार त्यांनी ऑप्शन दिले आहेत. या चार ऑप्शन नुसार सांगायचंय तुम्ही दियर हा शब्द कुठं वापरलाय योग्य रीतीने. दियर गोइंग टू द स्टोर हा चुके झाला, दे आर पाहिजे तिथं. द स्टुडंट्स फिनिश दियर व होमवर्क, तर इथे त्यांचा आहे. हे दियर या शब्दाचा अर्थ होतो त्यांचा, म्हणून हे दियर इथे बरोबर आहे. देअर तेथे, THERE, तर हे सुद्धा आहेत. सी चा पहा होमोफोन, एस ची शी होत आहे, SKI SAY हे होत नाही, SEE होतोय होमोफोन. आणि होमोफोन्स म्हणजे काय, द वर्ड्स दॅट आर साऊंडिंग सेम अँड हॅव डिफरंट मिनिंग्स. आता इथे वाक्यामध्ये सांगा, आता द सन वॉज शायनिंग ब्राईटली ओव्हर द माउंटन्स. आता वॉज शायनिंग
ब्राईटली. मग कोणता सनीन? SUN, चमकतोय. शी कुड नॉट डिसाइड वेदर टू विअर अ कोट ऑर अ स्वेटर. कोणता वेदर? पहिल्याचा हवामान होतो आणि काय करावं त्याचा वेदर. WHETHER. असे करावे की तसे करावे. द बेकर नीड्स मोर फ्लोअर टू फिनिश मेकिंग द बर्थडे केक. आता पीठ पाहिजे याला, बेकर म्हणजे भाजणाऱ्याला. कोणता शब्द येथे पाहिजे इथे बर्थडे केक साठी? FLOUR. बाय साठी पाहिजे ते सांगा. होमोफोन. BY आणि BY दोन्ही पण आहेत. नॉट, पहिला नॉट म्हणजे गाठ आणि दुसरा नॉट म्हणजे नाही. तर याचा होमोफोन कोणता आहे नॉटचा? NOT. एटचा एट नंबर, EIGHT, एट म्हणजे खाल्ले. पेअर आणि मेल, ईमेल, त्यानंतर मेल पुरुष. देअर देअर ते तुम्हाला सांगितलं होतं आताच. अशा पद्धतीने हे देखील बरेच यांची चूक होत असते. युअर, इट्स इट्स आहे पहा. इट्स म्हणजे ते आहे आणि इट्स म्हणजे त्याचे. द कॅट लिक्ड इट्स पॉ. द कॅट लिक्ड इट्स पॉ. तर इथे इट्स कोणता बरोबर वापरायचा? तर त्याचे, ITS. त्याच्यामध्ये अपोस्ट्रॉफी नाही आणि पहिल्यामध्ये अपोस्ट्रॉफी आहे. टू, तिन्ही शब्दांचे अर्थ दिले. टूचा कडे, दोन आणि सुद्धा. देअरचे ते आहेत, दिअर त्यांचे, देअर तिथे. यू आर म्हणजे तू आहेस, युअर म्हणजे तुमचे. होमोफोनच्या बाबतीमध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे? तर या काही गोष्टी महत्वाच्या. वाक्यामध्ये त्यांचा उपयोग करत जा. नेमकं त्यांचं स्पेलिंग, त्यानुसार त्यांचं जे चित्र आहे ते लक्षात ठेवा. समोर, डोळ्यासमोर ते आणत जा. त्यानंतर नेमकं त्या शब्दातून काय अर्थ धरलेला आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. एक डायरी बनवा, त्यामध्ये जे काही होमोफोन्स तुम्हाला ऐकण्यात येतील ते लिहून काढा, त्यांचे अर्थ शोधा आणि रीड 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 म्हणजे पुन्हा पुन्हा त्यांचं वाचन करा. तरच तुमच्या होमोफोन्स हे चांगले लक्षात राहतील. अजून शेवटी फक्त होमोफोन्स म्हणजे काय आहेत? These are the words which sound exactly but they have different spelling and different meanings. आणि वाक्यामध्ये संदर्भ काय आलेला आहे हा लक्षात जर तुम्ही घेतला तर तुम्हाला होमोफोन्स वापरणे सोपं जाईल. तर इथे अजून काही एक्झाम्पल्स दिले. तर होमोफोनच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवा, सगळे ते शब्द वगैरे जे तुम्ही वाचताल ते लिहा, त्यांचे उच्चार, स्पेलिंग आणि अर्थ नेमके काय होतात ते एक पहा. वर्ड गेम्स वगैरे काय असेल ते देखील, आणि नेमकं तुम्हाला त्याचं म्हणणं किंवा त्याचा अर्थ काय आहे हे देखील समोरच्याकडून काढण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने होमोफोनच्या बाबतीमध्ये हे जे प्रकरण होतं ते आपलं संपलेलं आहे. थँक्यू. सैंदाने सर. सैंदाने सर.
हा सैंदाने सर बंद करू का मग